आता कट साईजचा टॉप शिवायचा आहे, तर त्यासाठी मी अस्तर घेतलंय. हे अस्तरवरच तुम्हाला कटिंग करून दाखवते, कारण शॉर्टच टॉप आहे. हे अस्तर फोल्ड करून घ्यायचं. हे असं 2 फोल्डेड झालंय आणि असा एक टाकलं की 4 फोल्डेड होतं. मी हे 1.5 मीटर अस्तर वापरले, कारण मला शॉर्ट टॉप करायचं आहे. जर कोणाला लॉंग करायचं असेल तर कंपल्सरी 2 मीटर तरी अस्तर लागतं, तेवढं यूज करा. आता इथं हाईट आहे 28 जर हाईट असेल तर 28 प्लस 2 इंच घ्यायचं. वरती 1 इंच शिलाईसाठी आणि 1 इंच खाली फोल्डिंगसाठी 2 इंच वाढवून घ्यायचं. हे आलं 30. शोल्डर आहे 14, तर 14च्या अर्धा येतो 7 आणि त्यात 1 इंच वजा करून शोल्डर टाकायचं ड्रेससाठी. त्यात अर्धा इंच ऍड करायचा. इथे आपण 6 टाकलं तर इथे अर्धा इंच ऍड करून मुंडा घ्यायचा. 6.5 इंचाचा मुंडा घ्यायचा. आता 6.5 इंच जिथं आपण टाकलंय तिथूनच पुढे चेस्टसाठी माप टाकायचं असतं. तर ह्या घडीच्या भागाकडून इकडे चेस्टसाठी मेजर टाकायचं. चेस्ट आहे 34, तर त्याचा चौथा येणार 8.5. 8.5 मध्ये 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतोय, म्हणून 2 इंच वाढवून 10.5 येतं. तर 10.5 पर्यंत ही लाईन ड्रॉ करायची सरळ. आता ड्रॉ केल्यानंतर आपण 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतले, तर तेवढं इथे 2 इंचावर मार्क करून घ्यायचं. हे 2 इंच मार्क करून झाले की ह्याचा सेंटर काढायचा. जो आपण मुंडा टाकलाय त्याचा सेंटर पार्ट काढून घ्यायचा. आता हा येतोय 6.5, तर इथे 3.25 येणार सेंटर. आता आपण इथं पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा टाकतोय, तर त्यासाठी इथे 1 इंच येणार पुढच्या मुंड्यासाठी, 1.5 इंच येणार मागच्या मुंड्यासाठी आखून घ्यायचं. आता ह्या भागातून हा सेंटर पॉइंट मधून ह्या पॉइंट मधून 1 इंचाच्या खुणेपासून या 2 इंचाच्या मार्क पर्यंत असा शेप द्यायचा. त्याला येणार पुढचा मुंडा. असा शेप देऊन घ्यायचा. हा पुढचा मुंडा येतो आणि ह्याच्यातून डायरेक्ट इथे आणि डायरेक्ट इथे असं जॉईंट करायचं. इथे यायचं नाही, तो होणार पाठीचा. हा मागचा मुंडा झाला. आता हे आपण सेम ठेवले, कारण जेव्हा आपण फिटिंग करू तेव्हा हे मागे पुढे होणार नाही, म्हणून हे सेम ठेवले. इथे गळारुंदी 2.5 कंपल्सरी असते. जर तुम्हाला अजून ब्रॉड हवे असेल तर इथे 3 ही घेऊ शकता. आणि जर बॅकचा गळा डीप करायचा आहे तर इथे 2.25 किंवा 2च ठेवायचं. आता इथे गळा उंची टाकायची, पण मी आत्ताच नाही टाकणार, जेव्हा मी शिवते तेव्हा टाकणार. फक्त इथे कट मारून घ्यायचा. कमर उंची 15 इंच आहे, तर ह्या शोल्डरच्या लाईन पासून खाली 15 इंचावर मार्क करायचं. आता आपला कमर घेर जेवढा असतो त्याच्या 1/4 प्लस 2 इंच इथं आपण टाकू शकतो, किंवा ह्याच्यापेक्षा 1 इंच कमी इथे टाकू शकतो. जर कोणाचा पोटाचा भाग जास्त असेल, कमरेचा भाग जास्त असेल, तर आपण तो कमर घेर मोजूनच टाकायचा. आता इथे मला त्याची गरज नाही वाटत आहे, म्हणून मी ह्याच्यापेक्षा 1 इंच कमी घेते इथे आणि हा तिरका ड्रॉ करायचा. इथपर्यंतची प्रोसेस झाली की सीटचा इथे सीट 40 आहे, तर आपल्याला हा खाली आपल्या कट साईजचा पार्ट घ्यायचा असतो. तो घेताना चेस्टचा 1/4 प्लस 2 इंच घ्यायचा आहे. तर चेस्ट हा सीटचा 1/4 प्लस 2 इंच घ्यायचा आहे. तर सीट आहे 40, तर 1/4 येणार 10 आणि 2 इंच ऍड केले की 12 होतं. हे 12 इंचाचा मार्क करून घेतल्यानंतर हा कमरेच्या मार्क पासून इथे असा तिरका ड्रॉ करायचा. तर हे मेजर घेतल्यानंतर आपल्याला कट साईजचा टॉप शिवायचा आहे. तर कट साईज कितीवर घ्यायची, तर इथून आपण डायरेक्ट 5.5 इंच घ्यायचं, म्हणजे आपला प्रॉपर कट साईड मिळतं. आता इथे मी मार्क केल्यानंतर इथून अर्धा इंच आतमध्ये खूण करून घ्यायची, की आपण इथून इथपर्यंत कट टाकायचं आहे. बाकीचं मग तिथून शिलाई करायची. आता हे जिथून अर्धा इंच आपण कट टाकलाय तिथून इथेपर्यंत मोजून बघायचं की आपल्याला बरोबर 40 येते का. 40 म्हणजे आपण 1/4 घेतला, तर ते 4 फोल्डेड कपडा असल्यामुळे हे 10 आलं पाहिजे. 10 प्लस 2 घेतलं होतं तर इथे 10 आपलं राहिलं पाहिजे. तर हे 10 राहते. जेव्हा आपण इथे मार्क करू आणि हे प्लेट टर्न करू तेव्हा हा 1/2 इंच पण जातो. सो बरोबर आपलं मेजर झालंय. हा असा
ड्रॉ करायचा असतो. आता हे मी कटिंग करून दाखवतो. कट साईजचा टॉप अशाच प्रकारे ड्रॉ करायचा आणि इथे फक्त गळ्याला एक कट मारून ठेवायचा, जेणेकरून आपला पुढचा आणि मागचा गळा सेम नसतो. तेव्हा आपण हा आणि हा पार्ट वेगळा करू. पुढचा मागचा गळा आपला सेम नसतो म्हणून इथे कट मारायचा. जेव्हा आपण हे पार्ट वेगळे करू, फ्रंटचा वेगळा बॅकचा वेगळा, तेव्हा फ्रंटच्या नुसार फ्रंटचा गळा करायचा कट, बॅकच्या नुसार बॅकचा. आता हे मी 4 पार्ट एकत्रच घेतले. 4 पार्ट मध्ये 4 फोल्डेड घेतले. तर हे फ्रंटचा आणि बॅकचा आपण एकत्र कटिंग करतोय म्हणून पहिला पाठीमागचा मुंडा कट करायचा आणि जेव्हा आपण हे पार्ट वेगळे करू तेव्हा फ्रंटचा कटिंग करायचा. आता मी पाठीमागचा मुंडा कट करून घेते. जसं आपण मार्क केले तसंच कटिंग करून घ्यायचं. आणि हाही कट अर्धा इंचावर करून घ्यायचा. आता हे मी अस्तरवर कटिंग करून घेतले. असंच मी आता कपड्यावर कटिंग करून घेतेय. तर ते कपडा फोल्ड करून ठेवताना ही साडी आहे तर ह्याचं फोल्ड करून आधी ह्याचं मेजर आपण घेतलं होतं. हा खाली पार्ट कितीचा घेतलेला 12 इंचाचा. तर 12 असं 4 फोल्ड करून आलं पाहिजे तशी घडी करून ह्याची घ्यायची. 2 फोल्ड करून घेतले. आता हे 4 फोल्ड करून घेते. हे 12 आणि हाफ येते पण मी थोडंसं एक्स्ट्रा घेतलंय मुद्दाम. कपडा असेल तर एक्स्ट्रा घेतलं तर बेटर आहे. आता मला उंची किती हवी आहे तर 30 इंचेस पाहिजे. 28 इंच 28 इंच त्यांची प्रॉपर उंची आहे. हे मी कार्ड फोल्ड नाही करणार, कार्ड तसेच ठेवणार आहे. तर हे वरती फक्त अर्धा इंच आपल्याला शिलाईला हवंय. तर एवढा आपल्याला हवाय तर मी साईडून एवढा कपडा कट करून घेते. मी डायरेक्ट कपडा कट नाही केलेला कारण हा पण कशाला तरी यूज होऊ शकतो. कपडा वाचवायचा शिलाई मधला खूप महत्वाचा पॉइंट आहे. कारण कमी कपडा असेल तर तो वाचवताना असंच करायचं की तेवढंच मापाचा कपडा कापून घ्यायचा. तर हा मी 4 फोल्डेड कपडा साडीतला कट करून घेतलाय. मला जेवढा उंचीला हवा होता तेवढाच मी कट करून घेतलाय. तुम्हाला जर हाईट वाढवायची असेल तर तुमच्या मेजरमेंट नुसार वाढवून घ्या. ह्याची 28 हाईट होती आणि ह्याचे खालून काठ असेच ठेवायचे, फोल्ड करायचे नाहीत. म्हणून मी फक्त वरती जेवढं शिलाई मार्जिनला कपडा जाणार अर्धा इंच तेवढाच मी कपडा वाढवून घेतलाय. त्यामुळे हे एवढाच कपडा होणार. आता ह्याच्यावर मेजर टाकायची मला गरज नाहीये. जर तुम्ही डायरेक्ट मेजर टाकलं तर मी आता दाखवलं त्याप्रमाणे इथे शोल्डर वगैरे मुंडा हे सगळं टाकू शकता ह्याच्यावर. मी अगोदर अस्तर कटिंग करून घेतलं आणि नॉर्मल टॉप आपण जेवढा शिवतो तेवढा म्हणजे शिलाई मार्जिन 2 इंच वाढवतात ते मी तुम्हाला ह्याच्यात दाखवलं होतं. पण नॉर्मली आपण शिवताना अस्तर ह्या उंचीपेक्षा 3 इंच कमीच घेतो. आता मी हे तुम्हाला अस्तर कटिंग करून दाखवते. ह्याच्यावर मी अगोदर अस्तर कटिंग करून घेतलं. ते फॅब्रिक कट करताना आपण जेवढं घेतो तेवढं कट करून दाखवलं तुम्हाला. पण अस्तर आपण नेहमी मेन फॅब्रिक जेवढं आहे त्याच्यापेक्षा 3 इंच कमी घ्यायचं. हे आता मी अगोदरच शेप टाकलाय अस्तरवर म्हणून मी आता इथे हे असंच ड्रॉ केलेलं आहे तसं कटिंग करून घेते. तुम्हाला वाटत असेल तर इथे पिन वगैरे लावून तुम्ही घेऊ शकता जेणेकरून कपडा हलणार नाही. आता ही मला सवय आहे आणि हा कपडा कॉटनचाच आहे, हलत नाहीये, तर मी असंच कटिंग करून घेते. तर इथे कट ही आपला जो अर्धा इंचाचा मी मगाशी दिलेला तो द्यायचा
आणि जसं मी सांगितलं की अस्तर मी अगोदर कटिंग करून घेतलेलं, त्यामुळे मेन फॅब्रिक जेवढं घ्यायचं असतं ते तुम्हाला सांगितलं होतं. तर ह्याच्यापेक्षा 3 इंच कमी आपल्याला अस्तरचा पार्ट घ्यायचा आहे. तर हा आपला मेन फॅब्रिक आहे. मेन फॅब्रिकपेक्षा हा कमी घ्यायचा आहे. तर हा 3 इंच इथपर्यंत येतोय, तो मी सरळ कट करून घेते. कॉटनचं अस्तर असल्यामुळे धुतल्यानंतर ह्याच्यातून खाली येतं, म्हणून हे धुतलं तरी एवढंसं खाली येईल, ह्याच्या खाली येणार नाही. म्हणून ह्याच्यापेक्षा 3 इंच कमीच घ्यायचं नेहमी. आणि हा जो कोपरा निघतोय, हा कोपरा न येता थोडंसं सरळ असं कटिंग करून घ्यायचं. हे झालं टॉपचं कटिंग. इथे कट मारला नव्हता. हे झालं कट साईडच्या टॉपचं